भारत पाकिस्तान युद्ध अपडेट्स लाईव्ह अपडेट. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित आपण युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि पहलगाम हल्ल्याने भारत पाकिस्तानामध्ये प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे आणि जगभरामध्ये शक्तिशाली देश कोणाच्या बाजूने उभे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. तर आपल्या चॅनलला अशाच नवनवीन बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर जे बघा, जम्मू काश्मीरमधील शांतमय असलेल्या पहलगाम परिसरात अचानक झालेल्या दहशतवादी हल्ल्याने भारत हा हादरलेला आणि या हल्ल्यात भारतीय जवान आणि नागरिकांना लक्ष्य करण्यात आलं होतं. हल्ल्यानंतरनं लगेचच संशयाची सुई पाकिस्तानकडे वळली आणि भारताची पहिली प्रतिक्रिया, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय बैठक घेतली आणि दहशतवाद्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना सोडणार नाही असा थेट इशारा दिला. सीमा भागात लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आणि रशियाचा पाठिंबा. मजबूत मैत्री. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोदींचा फोन करून थेट पाठिंबा जाहीर केला. भारताच्या दहशतवादाविरोधात लढ्यात रशिया पूर्णपणे सोबत आहे आणि रशिया अनेक दशकांपासून भारताचा विश्वासू मित्र आहे आणि कूटनीतिक, सामरिक आणि तांत्रिक पातळीवर देखील. तर चीनचा पाकिस्तानला पाठिंबा. लपलेला अजेंडा. चीननं उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) आणि दोघांतली सामरिक भागीदारी. चीनचा उद्देश भारताचं क्षेत्रीय वर्चस्व कमी करणं हा आहे. तर इतर देशांची भूमिका. जपान भारताच्या बाजूने उभा आहे. शांततेचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे समर्थन. तुर्की पाकिस्तानला पाठिंबा. इस्लामिक ब्लॉकमध्ये सहकार्य. इराण दोघांना संयम बाळगण्याचा सल्ला. मध्यस्थीची भूमिका स्वीकारण्यास तयार. अमेरिका अजून थेट प्रतिक्रिया नाही, पण भारत-पाकिस्तान तणावामध्ये त्याची भूमिका फार महत्त्वाची ठरणार आहे. युद्धाची शक्यता आणि नागरी सुरक्षेची तयारी. युद्धजन्य परिस्थितीमुळे केंद्र सरकारकडून नागरी सुरक्षेची तयारी सुरू. मॉक ड्रिल्स, ब्लॅकआउट ट्रेनिंग, सुरक्षित ठिकाणी जाऊन लपण्याचे सराव. तर मित्रांनो, ही होती आजची अपडेट. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.